नमो नमः फ्रेंड्स, मी आहे रुपाली आणि आर्ट डोअरमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप 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 स्वागत. आज बनवूयात यम्मी आणि टेस्टी पावभाजी. पावभाजी बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा मी कुकरमध्ये पावभाजीला लागणाऱ्या सगळ्या भाज्या हलक्या हलक्या मध्यम आकाराच्या चिरून त्या शिजवून घेणार आहे. या भाज्यांमध्ये मी घातलेलं आहे फ्लॉवर, बीट, गाजर, मटार, सिमला मिरची, बटाटे. ह्या सगळ्या भाज्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त प्रमाणात इथे वापरू शकता. तर इथे मी मस्त अशा 4-5 शिट्ट्या काढून हे फ्लॉवर, बीट जो आहे ते सगळे आपली पावभाजी व्यवस्थित बारीक करून घेतलेली आहे. ती बारीक करताना आपल्याला मॅशरचा वापर करायचा आहे. मॅशरने आपण ती एकसारखी बारीक करून घेतल्यानंतर नॉनस्टिक पॅनमध्ये आपण इथे टाकणार आहोत थोडंसं तेल. त्यामध्ये टाकणार आहोत बारीक चिरलेला कांदा, त्यानंतर आलं लसूण मिरची पेस्ट आणि इथे सुद्धा मी थोडीशी सिमला मिरची टाकलेली आहे. हे छान एकत्र असं परतल्यानंतर आपण टाकणार आहोत 2 ते 3 बारीक चिरलेले टोमॅटो. आणि जोपर्यंत हे टोमॅटो आणि ह्या भाज्या सगळ्या जे आहेत सिमला मिरची, कांदा हे एकसारखं मऊ असं परतलं जात नाही तोपर्यंत आपण इथे ते व्यवस्थित शिजवून घेणार आहोत. ते शिजताना इथे मी टाकणार आहे गरम मसाला, थोडासा पावभाजी मसाला, मीठ, कोथिंबीर आणि पुन्हा आपण हे एकसारखं हलवत राहणार आहोत. जोपर्यंत टोमॅटो आपला अगदी एकजीव छान होत नाही तोपर्यंत आपण ते हलवणार, परतणार आणि त्यानंतर पुन्हा यालासुद्धा मॅशरने आपण एकसारखं छान मॅश करून घेणार. तुम्ही बघू शकता नॉनस्टिक पॅनमध्ये ही जी आपली फोडणी आहे पावभाजीची ती सगळी अगदी एक छान अशी आपल्याला बारीक करून घ्यायची आहे. ही बारीक करून झाल्यानंतर आपण कुकरमध्ये जी आपली भाजी बारीक करून घेतलेली होती ना ती सगळी आपण या नॉनस्टिक पॅनमध्ये काढणार आहोत. तर बघा मस्त अशी आपली एकसारखी मॅश झालेली पावभाजीची भाजी तयार आहे. ह्या भाजीला नॅचरल लाल रंग येण्यासाठी तुम्ही इथं बीटाचा वापर करायचा आहे. बीटाचा वापरामुळे आपल्याला तिखट कमी केलं तरी पण चालू शकतं आणि भाजी ही मस्त लाल रंगाची होते. तर चला पावभाजी तर रेडी आहे. तयार करूयात बटर पाव. बटर पाव करण्यासाठी मी इथे एका नॉनस्टिक पॅनमध्ये थोडंसं टाकलेलं आहे बटर, हलकंसं तिखट मीठ, थोडीशी पावभाजी, कोथिंबीर, कांदा आणि ते छान गरम झालं की आपल्याला आपले लादी पाव आहेत ते मस्त दोन्ही बाजूने भाजून घ्यायचे. तर यम्मी टेस्टी अशी पावभाजी रेडी. एन्जॉय.